मित्रांनो पाहिला असेल या मंडळाचा जोश किती मित्रांनो, खूप सुंदर चाललं वादन वगैरे आणि गणपती बाप्पाचं आगमन असंच झालं पाहिजे आनंदमध्ये. तर दादा कधीपासून हे खोललंय तुम्ही? 3-3.5 वर्षापासून आमचं एक दुकान होतं इकडे 4 नंबर सेक्टरला. बुलढाणा जिल्ह्यातली हे सगळ्यात फेमस युनिक डिश आहे, मसाला कचोरी आहे. तर जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुढे ब्लॉगच्या एका ब्लॉगवर. आता करायचं तर होतं. आता आपण चाललोय 4 कोपच्या चिंतामणीच्या. आगमन 4 वाजता होतं आणि आपले भाऊ लवकर येतात ना, म्हणून अजून लवकर चाललोय. आता आपण चाललोय, जर आपल्याला बघायला भेटलं गणपती दर्शन जरी झालं तरी खूप आहे मित्रांनो. रिक्षा पकडली आता इथून, तर चला जाऊया. A few minutes later. तर मित्रांनो आता आपण खूप जवळ पोहोचलोय गणपती बाप्पाच्या. माझ्यासाठी आनंदाची बातमी की मला गणपती बाप्पाला बघायला भेटते भरपूर दिवसांनंतर, कारण की एक ओढ असते गणपती बाप्पाला बघायची. तर मागे गणपती आले जाता आणि मी दाखवेल तुम्हाला, आणि लाईट थोडीशी कमी येईल तर ॲडजस्ट करा. चला जाऊया. गणपती बाप्पाच्या बरोबर मागे उभे आहेत आपण, बघा पाहू शकता. आपण पुढे जाऊया. मित्रांनो गणपती बाप्पाची मूर्ती खूप सुंदर आहे, तुम्ही पाहू शकता. गणपती बाप्पा पुढे पुढे झाले, तर आपल्या नशिबाने आपल्याला दर्शन भेटलं मित्रांनो. आणि पाहू शकता किती सुबक मूर्ती आहे मित्रांनो, एवढी सुंदर. आपले गणपती बाप्पा दिसताना सुंदर दिसत आहेत बघा. मित्रांनो पाहू शकता आपले गणपती बाप्पा आलेत फायनली. आनंदाचे दिवस आपल्यासाठी येत असतात. कमी येईल चला.
मित्रांनो पाहिला असेल या मंडळाचा जोश किती आहे मित्रांनो, खूप सुंदर चाललं वादन वगैरे आणि गणपती बाप्पाचं आगमन असंच झालं पाहिजे आनंदमध्ये. पाहत असाल पुढे बघा चला. तर मित्रांनो जेव्हा मकर गणपतीचं खोललेलं पूर्ण काय गणपती दिसत होतं मित्रांनो, 4 कोपचा चिंतामणी मित्रांनो, खूप सुंदर मूर्ती आहे मित्रांनो. नक्की या दर्शन करायला, कारण की मी हा ब्लॉग लगेच टाकणार आहे, कारण की जास्त वेळ नाही घेणार, कारण की गणपती बाप्पाचा ब्लॉग आहे. आणि दर्शन घेऊन एवढं भारी वाटतंय, खूप दिवसातून मन मोकळं होऊन आम्ही फिरतोय, मस्ती करतोय मित्रांनो, खूप भारी वाटतंय. आणि आता आवाज तुम्हाला कमी येईल, पण लय भारी वाटतं मित्रांनो. तुम्ही या आणि नक्की दर्शन घ्या गणपती बाप्पाचं. मित्रांनो गणपती बाप्पाचं दर्शन घ्या तुम्ही, ज्यांना जमाल त्यांनी जाऊन तिथे दर्शन घ्या. उद्या पण आहेत आगमन, उद्या पण आगमन करणार आहे, तर आजचं आगमन हे बघून घ्या. चला. तर मित्रांनो आता गणपती बाप्पा पुढे गेलेत, पण आता आपल्याला जायला उशीर होईल म्हणून आपण इथे आलो आहे. पाहू शकता असं शेगाव कचोरी. तर ह्याला खायची होती आज, मरून घेऊन आला आणि ह्याला पण खायची होती. काय होतं, आम्ही पहिल्यांदाच खातोय. तुम्ही कोणाला विचारून आले का? नाही आम्ही असं आलोय. खाऊन जरा टेस्ट करून सांग जरा कशी आहे. हो नक्की तुम्ही पण खाणार आहे ना? हो जबरदस्त, मला खूप आवडतं. ओके. तर आता आपण इथली कचोरी पहिली खाऊया, टेस्ट करूया, मग पुढे सांगू तुम्हाला. Meanwhile, तर मित्रांनो हे आता इथे उभे होते आणि मला माहितच नाही की हेच होणार आहेत म्हणून. ते आता बोले माझंच येते, मला वाटलं होणार आहेत ते जसे बोलत होते ना, त्यांच्या बोलण्यावरच मला ओळखलं की हेच होणार आहेत. काय बोललो नाही. तर दादा कधीपासून हे खोललंय तुम्ही? बेसिकली काय आहे, हे मी एक 3-3.5 वर्षापासून आमचं एक दुकान होतं इकडे 4 नंबर सेक्टरला. ओके. हे सेम हाच ब्रँड आमचा ट्रेडमार्क रजिस्टर्ड आहे. मा 203 म्हणजे महाराष्ट्र, गजानन महाराज किंवा महाराष्ट्र तिकडचा पिनकोड आहे हा 203 शेगावचा. बुलढाणा जिल्ह्यातली ही सगळ्यात फेमस युनिक डिश आहे, मसाला कचोरी आहे. पण आता ते दुकान तिकडे रिडेव्हलपमेंटला गेल्यामुळे आणि त्याच्या व्यतिरिक्त अजून माझं शॉपिंग शॉप असे 2-3 ठिकाणी होते मालाडला. जवळजवळ अजून त्या व्यतिरिक्त 15 ठिकाणी आम्ही सप्लायसुद्धा करतो. माझं क्लाउड किचन आहे मालाड वेस्टला आणि तिथून आम्ही चालू करतो. आता हा एकच सेलिंग पॉईंट आहे. आम्ही झोमॅटोवर सुद्धा अवेलेबल आहोत आणि त्याच्या व्यतिरिक्त
आमचे खूप जुने लॉयल कस्टमर आहेत. गुगल रेटिंग आमचं 4.8च्या वरती आहे. झोमॅटो रेटिंग आमचं 4.7च्या वरती आहे. त्यामुळे नक्की खा, तुम्हाला आवडेल. मी एवढा विश्वास देतो एवढा की सगळ्यात चविष्ट आणि फ्रेश कचोरी मी तुम्हाला देणार. ओके थँक्यू. तर हा पहिला बाईट घेतलाय कचोरीचा भाईने. भाई कशी आहे, टेस्ट कशी आहे? गावची आठवण आली मला. गावची तुझ्या तिथे पण सेम भेटते ना? सेम टेस्ट. सेम टेस्ट. कशी वाटते टेस्ट. भाई तुला? खूप छान. खूप छान. मस्त. आवडली दादा, खरंच आवडली बोलल्याप्रमाणे सर्वांना. खूप छान आहे. नक्की आहे इथे एकदा या आणि टेस्ट करा इथली कचोरी मित्रांनो. चला. फ्रेश आहे. आमच्याकडे महिला कारीगर आहेत सगळ्या ओके. आणि म्हणजे थोड्या लोअर मिडल क्लासमधून त्या येतात. त्यांना म्हणजे माझी एक सख्खी काकी आहे, महिला गृहोद्योगसारखं एक आहे, त्या 5-6 बायका मिळून बनवतात. हे आमचे जे कारीगर आहेत सगळे बुलढाण्यावरून, शेगाववरून, तिकडूनच आणलेले आहेत. त्यामुळे ऑथेंटिसिटी जी आपण म्हणतो ती तुम्हाला कधीच धोका नाही देणार. ते नेहमीच ऑथेंटिक असेल. म्हणून आम्ही 4 वर्षापासून मार्केटमध्ये आहोत. याच नावाने महा 203 हे रजिस्टर्ड ट्रेडमार्क आहे, रजिस्टर्ड आहे, आर आहे. या सो प्लीज डू कम. थँक्यू. तर 4 कोपचा पेशवा मित्रांनो समोरून येतोय. ते बोलले की आता त्या लेट आलाय, तर आता आपण चिंतामणी बघितलाय, तर आता आपण पेशवा पण बघूया पुढे जाऊन. तर चला गणपती बाप्पाचं दर्शन घेऊ. आपलं नशीब होतं की गणपती बाप्पाला आपल्याला बघायला भेटतंय. आणि मित्रांनो चिंतामणी बाप्पाचं पहिलं दर्शन झालं, म्हणजे मागे गणपतीतला पहिला गणपतीचं मला दर्शन झालं. आणि चिंतामणी बाप्पा माझ्यासाठी खूप खास आहे, कारण त्या बाप्पामुळं मला कोणतरी भेटलंय, कोणती तरी व्यक्ती भेटले. त्यामुळे मी खूप लकी आहे. आता आहे स्वतः हे मग केलं ना. अरे चला आपण गणपती बघूया. गणपती बघूया. कारकोपचा पेशवा मित्रांनो समोरून येतोय, तर जाऊया आपण दर्शन घेऊया. चला.
मित्रांनो हा होता खारकोटचा पेशवा मित्रांनो. खूप सुंदर काय गणपती बाप्पा वाटत होता. बघितलं एकदम एकदम सुबक, एकदम मनच प्रसन्न आलं. आम्ही घरी चाललेलो, आता घरी जायचं, पण जसं समोर गणपती बाप्पा आला एवढा भारी वाटलं ना, एकदम पूर्ण प्रसन्न आल्यासारखं वाटलं मित्रांनो. तर आता आपण घरी जाऊया कारण की भरपूर उशीर झाला आहे. आणि नक्की जी कचोरी सांगितली आम्ही दादाने आम्हाला त्यांच्या शेगाव कचोरी सेक्टर 1 मध्ये आहे. तर मार्केटमध्ये आहे सेक्टर 1 मध्ये 8 कांदी 8 बोलले ते. मग काय 8 1 काय 1 नाही 1 ला कचोरीचा सीन आहे. मग कचोरीचं सांगतो आपण. कचोरी 1 ला सॉरी 4 कोपचा होतो पुढे. हा, ठीक आहे. 4 कोपचा पेशवा 8 ला हे म्हणायचं. हा तर मित्रांनो दोन्ही गणपती बाप्पा आपले खूप सुंदर, म्हणजे सगळेच गणपती आपल्यासाठी सेमच आहेत, पण रूप बघून रूप आपण बघून थोडं- अजून हे होतं. आणि खूप दोन्ही पण खूप सुंदर होते मित्रांनो. आता लय भारी एकदम भारी असं बघत राहावं असं वाटतंय. पण आपल्याला घरी पण जायचं उशीर होतोय, परत ट्रेनला भरपूर गर्दी असेल. तर जेवढं आम्हाला कव्हर करता आलं तेवढं आम्ही केलं. आणि भरपूर दिवसानंतर आम्ही ब्लॉग बनवायला बाहेर निघलोय, खास करून गणपतीसाठी. तर आता आपण जाऊया घरी. कसा वाटला ब्लॉग तर नक्की कमेंट करून सांगा. आणि उद्या वादनाचा ब्लॉग येईल तर तो पण नक्की बघा. तर चला आता आपण घरी जाऊया. चला बोला गणपती बाप्पा मोरया. बाय बाय.